गेल्या आठवड्यात पंढरपूर तालुक्यातील व माढा मतदारसंघातील गुरसाळ या गावातील असलेल्या वस्तीवर एक छोट्या कॅनलवर बांधण्यात येत असलेल्या माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यानं आमदार बबन शिंदे यांचे सुपुत्र व आगामी विधानसभेचे आमदार होण्याचे स्वप्न पाहणारे रणजित शिंदे यांच्या हस्ते एका छोट्याशा कॅनलवर पूल बांधण्याचं उद्घाटन संपन्न झालं होतं व हे पूल कशा पद्धतीने होणार आणि याचा फायदा नक्की कुणाला होणार या संदर्भात आम्ही यापूर्वी बातमी प्रकाशित केली होती। आता मात्र याच कॅनलवर असलेल्या काही मीटर पुढे आणखी एका पुलाचं काम चालू असल्याचं दिसून आलंय। आता याच पुलासंदर्भात धक्कादायक प्रकार दिसून आलाय। याचं असं की काही वर्षापूर्वी स्थानिक नागरिकांनी स्वखर्चातून आता जो नवीन पूल बांधण्यात येतोय त्याच्या 100 मीटर अंतरावर पूल बांधण्यात आला। मग हा नवीन पुलाचा अट्टहास का? मग प्रश्न असाही पडतो की काहींना टक्केवारीसाठी तसेच काहींची घरं भरण्यासाठी हा तर आमदार निधीतून अट्टहास नसेल हे कशावरून? कारण लोकप्रतिनिधी हे जनतेची कामे करणारा असावा, कुणाच्या तरी म्हणजेच कंत्राटदारांची घरे भरणारा नसावा, असा देखील सूर काही नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळतोय। कारण वर्षानुवर्ष अनेक गावात आज देखील रस्ते नाहीत, त्या ठिकाणी मात्र आमदार लक्ष देत नाहीत आणि गरज नसताना या ठिकाणी 4-4 पूल बांधण्याचा प्रकार म्हणजे काय? यातूनच जनता मात्र यावेळी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की आहे। या छोट्याशा कॅनॉलवर 4-4 पूल बांधणं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी असंच म्हणावं लागेल। मग या कॅनॉलवर पूल बांधण्याचा कुणाचा एवढा अट्टहास? असंही माहिती मिळते की एका समाजाच्या स्वयंघोषित नेत्याचा तर अट्टहास तर नाही ना, ते येणाऱ्या काळात याचं उत्तर देखील मिळेल। पाहूया याच येणाऱ्या काळात अजून काय काय त्या छोट्याशा कॅनल संबंधित विषय घडतात ते।